पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लतसे। असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लतसे। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लतसे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर अर्थात भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। महाराज म्हणतात की सातत्यानं भगवंताच्या नामाचा जयघोष करा, अर्थात सातत्यानं भगवंताचा नाम जप करा। त्यांनी काय फायदा होईल, तर तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील। तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील। तात्पर्य, सातत्यानं तुम्ही हरिनामाचा जाप करा, तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील, असा संदेश तुकोबारा या अभंगातून देत आहे। आज तुम्ही जगावर एक नजर टाका, सगळं जग सुख आणि समाधानाच्या शोधात आहे, परंतु जगाला सुख आणि समाधान मिळत नाही। सुख आणि समाधान हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत। 19-20 सुख आणि समाधान हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत। सगळं जग या सुखासाठी या समाधानासाठी वेड झाले। प्रत्येक जण सुखासाठी समाधानासाठी धावतोय, मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, पण कुणालाही सुख आणि समाधान मिळत नाही। का बरं? याचं कारण मनुष्य जागा चुकतोय। जे जिथं नसतं ते तिथं कधीच मिळत नसतं। मनुष्य सुख आणि समाधान कुठं शोधतोय? विषयभोगात, संपत्ती, धनद्रव्यात, अर्थात संसारात। मनुष्य सुख समाधान संसारात शोधतोय, आणि संसारात सुख नावाची गोष्ट अजिबात नाहीये। तुकोबारायच म्हणाले की सुख नाही कोठे आलो या संसारी, वाया हवभरी होऊ नका। या संसारात सुख नावाची गोष्टच नाहीये। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। तुकोबाराय ज्ञानोबाराय बोलतायत, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवे जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरिणी इंगळाच्या। विस्तावर एक मनुष्य झोपला आणि त्याला विचारलं, कसं वाटतंय मामा? तो म्हणतो, मजा वाटते, बरं वाटतंय। हे बोलणं हास्यास्पद आहे की नाही? रखरखीत विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं, मामा कसं वाटतंय? तर तो म्हणतो, मजा वाटते, बरं वाटतंय। हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे तितकं ते बोलणं हास्यास्पद आहे। एखाद्या माणसाला संसारात विचारलं की मामा कसं चाललंय, तर बरं चाललंय। मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवे जेल कवनाचे श्रवणी,
कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. धनभराय म्हणतात की एखादा मनुष्य रस्त्याने चालला आणि त्याला तुम्ही रामराम केला की रामराम पाहू ना काय चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय. हे बरं चाललंय असं म्हणणं हे तितकं हास्यास्पद आहे. हे बरं चाललंय म्हणणं तितकं हास्यास्पद आहे की जितकं विस्तवावर झोपलेल्या माणसाने म्हणा माझं बरं चाललंय. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तावर झोपलेला मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही, तसं संसारात हे मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. कारण संसाराची बांधणीच दुःखमय आहे. संसार दुःखाच्या मुळावर उभा आहे, म्हणून त्याला फळही दुःखाचीच लागतात. कारलं ज्या मुळावर उभं आहे ते मूळ कडू आहे, म्हणून कारल्याला फळही कडू कारलंच लागतं. संसार हे दुःखाच्या मुळावर उभा आहे. दुःख मूळ चहूकडे इंगळ. आणि मग संसाराची बांधणीच भगवंतानं अशी केली की संसारात दुःख बांधवडी आहे, इथं सुखाचा विचारच नाहीये. आणि जिथं दुःखाचा खजिना आहे अशा या संसारात मनुष्य सुख शोधायला जातो. तुम्हाला एखादी टूथपेस्ट विकत घ्यायची दात घासायला, आणि टूथपेस्ट विकत घ्यायची आणि तुम्ही गेले बँकेत टूथपेस्ट मिळेल का? तुम्हाला कपडे विकत घ्यायचे आणि तुम्ही गेले किराणा दुकानात, जमेल का? कपडे विकत घ्यायचे कपड्याच्या दुकानात जा. तसं सुख हवंय तर भगवंताला शरण जा. भगवंताच्या नामाचा सदा नामघोष करा, अर्थात सातत्यानं मुखानं भगवंताचं नाम घ्या. जे जिथं नसतंय ते तिथं सापडत नसतं. संसारात सुख नावाची गोष्ट नाहीये, मग तिथं सुख तुम्हाला लाभलंच कसं? मग तिथं का शोधता? तुम्ही जागा चुकताय. एक म्हातारी गोदाडं शिवते, थोडा ब्रेक घेतला, जेवायला उठली, गोदाडं शिवता शिवता ओसरीवर बसली, ओसरीवर गोदाडं शिवते, तिची सुई ओसरीवर हरपली आणि जेवण झाल्यावर ती सुई शोधायला लागली, ती चौकात शोधायली. गोदाडा शिवणाऱ्या म्हातारीची सुई हरपली ओसरीवर आणि शोधते चौकात. सुई सापडेल का? नाही सापडणार. सुई हरपली ओसरीवर, म्हातारी शोधते चौकात, म्हातारी जागा चुकली. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात आणि संसारात. म्हातारीसारखी आम्हीही जागा चुकलो. मोठी नदी तरून जायची, साधन असते नाव. सुख हवंय, साधन आहे हरिनाम. सुख मिळतं ते फक्त आणि फक्त हरिनामानेच, इतर कशाने नाही. परंतु आम्ही शोधतो विषयात आणि संसारात, धनसंपत्तीत. आम्ही जागा चुकतो. विषयात, संसारात, धनात, पैशात, या जगतात, या संसारात सुख नावाची गोष्टच नाहीये. हा संसार दुःखानं भरलेला आहे. मग संसारात तुम्ही शोधायला गेले सुख, तर तिथं फक्त दुःखच मिळेल. तर संसार दुःखानं भरलाय. संसारात सुख नावाची गोष्ट नाही, आहे ते फक्त दुःख. मग संसारात जर सुख शोधायला गेले तर सुख मिळणार तर नाहीच, पण तू वाट्याला दुःख येईल. आणि म्हणून गंमत अशी आहे की मनुष्य जगताना सुखाच्या समाधानाच्या शोधात आहे, पण मनुष्य सुख समाधान चुकीच्या जागेवर शोधतोय. पैशात, धनात, दौलतीत, या संसारात सुख शोधतोय. संसारात सुख नाहीच आहे, संसारात आहे ते फक्त दुःख. मग हे सुख आहे तरी कुठं? तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आणि फक्त आत्मस्वरूपात. आणि हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या
पांडुरंगासारखा. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सुखाची जागा एक, सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप आहे पांडुरंग, आणि हा पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. सुखाचं स्वरूप एक, सुखाची जागा एक, सुखाचं स्वरूप एक, आणि ते आहे आत्मस्वरूप, आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग. आणि म्हणून या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. या जगात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. जसं ज्योती आणि प्रकाश एकरूप असतात, तसं पांडुरंग आणि सुख एकरूप असतं. सुख हे पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. सुख म्हणजे पांडुरंग, आणि पांडुरंग म्हणजे सुख. देव हेच सुख, सुख हेच देव. देव आणि सुख वेगळं नसतंय. एकदा गुरुजींनी मुलाला प्रश्न विचारला शाळेत, अरे बाळ उठ रे. मुलगा उभा राहिला. गुरुजी म्हणाले, तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरग घाबरलं. सुख मागावं तर गुरुजी रागावतील. पोरग भेद 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 म्हणलं, गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले, म्हणले, बाळा देव आणि सुख एकच असते. देव हेच सुख, सुख हेच देव. पांडुरंग हेच सुख, सुख हेच पांडुरंग. अर्थात सुख आणि पांडुरंग हे वेगळे नसतात. पांडुरंग म्हणजेच सुख, आणि सुख म्हणजेच पांडुरंग. कारण या जगतात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि हा पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामू विषयावरी. हा पांडुरंग हाच राम आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. हा राम पांडुरंग एकच आहेत. एकटा राम सुखरूप आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. एकटा राम सुखरूप आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा दावा करतात की प्रत्येक माणसाला सुख हे जन्मताच प्राप्त आहे. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुख दुःख असे. एरवी सिद्धी गेलीची आहे. ज्ञानोबा यावरून दावा करतात की प्रत्येक माणसाला जन्मता सुख प्राप्त आहे. एरवी सिद्धी, सिद्ध म्हणजे जन्मता प्राप्त. जे जन्मता प्राप्त आहे ते सिद्ध असतं, जन्मानंतर प्राप्त केलं जातं ते साध्य असतं. आई वडील जन्मताच प्राप्त असतात म्हणून ते सिद्ध आहेत. बहीण भाऊ जन्मानंतर प्राप्त केले जातात म्हणून ते साध्य आहे. सुख जन्मताच प्राप्त आहे म्हणून ते सिद्ध आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे. ज्ञानोबा सुखाला सिद्ध म्हणतात, आणि आम्हाला सांगतात की जन्मताच तुम्हाला सुख प्राप्त आहे. कसं? तर फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आत्मस्वरूप राम आहे, आणि तो राम जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच हृदयात उभा आहे, आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे. आणि मग जन्मताच जर सुख प्राप्त आहे तर याची अनुभूती, याची प्रचिती आम्हाला काय येत नाही? ते याचं कारण, आणि याचं कारण पाहण्याच्या आधी सुखाची व्याख्या समजून घ्या. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पटकन लक्षात येईल की सुख म्हणजे नेमकं काय. आम्ही सुख 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 भोगतो, पण नेमकं सुख म्हणजे काय असतं आम्हाला कळत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाची व्याख्या करतायत आणि माऊली लिहित आहेत, किंबहुना असोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वता दुःख जाणे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळे प्रामुख्यानं ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता त्यावेळेस हरिनामामुळे तुमचं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं.
मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख आणि मनाची अस्थिरता हेच दुःख. तुम्ही रामनाम घेतलंय, अचानक तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबराय दुःख म्हणतायत. आणि ऐसी ही अवस्था न जुडिता पारता जिजे ते सर्वता दुःख जाणे. अर्थात मनाची अंतर्मुखता, मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. सुख 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 म्हणजे काय? तर मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे, आणि मनाची अशांती आणि मनाची अस्थिरता हे दुःख आहे. मनाची अस्थिरता, मनाची अशांती, मनाची बेचैनी, मनाची तडप म्हणजे दुःख, आणि मनाचा थिरपणा आणि मनाचा शांतपणा म्हणजे सुख. मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता त्यावेळेस हरिनाम घेणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हरिनाम घेतलं की मन अचानक अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. म्हणून मनाची स्थिरता हेच सुख. सुख ही काही दृश्य वस्तू नाही, दाखवायची गोष्ट नाही, ती न दिसणारी गोष्ट आहे. ती एक फिलिंग आहे, जाणीव आहे, तो एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मन स्थिरावलं की तुम्हाला एक प्लिझंट फिलिंग येते. एक प्लिझंट फिलिंग, मन स्थिरावलं की प्लिझंट फिलिंग येते. ही मनाची प्लिझंट फिलिंग अर्थात मनाची स्थिरता हे सुख असतं. मन स्थिरावले तुम्हाला प्लिझंट वाटतं. हे मनाचं स्थिरावणं, मनाचं प्लिझंट वाटणं हे सुख असतं. ही प्लिझंट फिलिंग म्हणजे सुख आहे. आणि अनप्लिझंट आहे, मन उद्विग्न आहे, बेचैन आहे, अस्थिर आहे, तडपतंय, हे दुःख आहे. आणि मग गंमत अशी आहे की मन फक्त आणि फक्त हरिनामानंच स्थिर होतं, इतर कशाने नाही. आणि हरिनामानं स्थिर झालं की अंतर्मुख होतं आणि तुम्हाला आनंद देतं. आणि म्हणून असं म्हटलं की अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असतंय. इथं काय झालंय? मनाची अंतर्मुखता साधली, मनाची स्थिरता साधली, मन अंतर्मुख झाले आणि म्हणून अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन, स्थिरावलेलं मन तुम्हाला आनंद मिळवून देतं, सुख मिळवून देतं. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख. मग माणसाने सुख हवंय, समाधान हवंय तर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि मन फक्त हरिनामानं स्थिर होतं. पण मनाला स्थिर करण्याच्या ऐवजी मनाला स्थिर करणं हे सुख आहे, पण मनाला स्थिर करणं किंवा मनाची स्थिरता हे सुख आहे, ही सुखाची व्याख्या आम्हाला कळत नाही. म्हणून सुख आम्ही धनात शोधतो, पैशात शोधतो, वैभवात शोधतो, विद्येत ज्ञानात शोधतो. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान, आत्मज्ञान नाही. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान, जगात शोधतो. सुख आम्ही विषयात शोधतो, भोगात शोधतो, पैशात शोधतो, संसारात शोधतो. आणि संसार तर दुःख बांधवडी, तिथं कसलं सुख आलंय? म्हणून आज जग सुखासाठी, समाधानासाठी नुसतं पैशाच्या मागे लागले. नुसता भ्रष्टाचार, करप्शन, जमल तेवढं लांडीला बाडीने वाम मार्गाने भ्रष्टाचाराने पैसा आणायचा, घरात भौतिक वस्तू उपलब्ध करून ठेवायच्या आणि त्याच्यात सुख शोधायचं.
अहो त्याच्यात सुख नाहीच ना त्या वस्तूमध्ये. जे नश्वर आहे ते तुम्हाला सुख कसं देईल? आणि धनसंपत्तीमध्ये तृप्ती नाहीये. भरतराज महाराज बोलले की धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा लोभी असतो. भरतराज महाराजाची 7 शल्ये. तळे कमळाविन उदास दिसते, दिवसाचंद्र केविलवाना दिसतो. राजदरबारात गुंडाचं साम्राज्य असतं. गोरागोमटा पुरुष कलाहीन असतो आणि धनवानालाच धनाचा लोभ असतो. ही भरतराज महाराजाची 7 शल्ये आहेत. त्यातलं एक महत्वाचं शल्य म्हणजे धनवानालाच धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा अधिक लोभी, तितक्या त्याच्या आशा बलवान, आणि जितके आशा बलवान, इच्छा बलवान का तो धनाचा लोभी आहे. धनाचा लोभ म्हटलं की मनामध्ये नाना प्रकारच्या आशा इच्छा उठणार. मनात इच्छा आशा उठल्या की आशेच्या इच्छेच्या पाठीमागे मन धावतं आणि आशा इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. आणि मग हे मन हृदयस्थरामापासून तुटतं. मन हृदयस्थरामापासून तुटलं की ते तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. धनवानाला धनाचा लोभ असतो. जितका धनवान तितका धनाचा अधिक अभिलाषी, तितके आशा बलवान, इच्छा बलवान. मग इच्छा आशा उठल्या की या इच्छा आशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात. मन बहिर्मुख धावतं, हृदयस्थरामापासून तुटतं, बहिर्मुख धावतं या इच्छेच्या आशेच्या मागं. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं रे तुटलं की ते बेचैन, अस्थिर, तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, तशी आशा दुःखाला जन्म देते, इच्छाही दुःखाला जन्म देते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःख अशी. आशा इच्छा मारा, आशा इच्छा मारा सुखी व्हाल. आशेसोबत इच्छेसोबत सुख नसतं. का की आशा इच्छा उठल्या रे उठल्या, या इच्छा अशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, मनाला हृदयस्थरामापासून तोडतात. मन बहिर्मुख धावतं आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं, बहिर्मुख धावलं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून मनुष्य जेवढा धनवान तेवढा धनाचा अधिक लोभी आहे आणि तितका अधिक दुःखी आहे. का? त्याच्या आशा बलवान असतात आणि आशा दुःखाला जन्म देते. कशीत आपण बोललो, आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. आणि म्हणून धनवान मनुष्य सर्वात जास्त दुःखी असतो आणि तो नंबर 1चा भिकारी असतो. नीट आहे का? धनवान दुःखी असतो, धनवान भिकारी असतो. धनवान दुःखी का असतो आपण पाहिलं? का? त्याच्या आशा बलवान. धनवानाला धनाचा लोभ असतो म्हणून त्याच्या आशा बलवान. या आशा इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, हृदयस्थरामापासून तोडतात. मन बहिर्मुख धावतं आशेच्या मागे, इच्छेच्या मागे. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं की बेचैन, अस्थिर, तडप. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. धनवान दुःखी झाला एक पाहिलं. आता धनवान भिकारी असतो. धनवान आणि भिकारी हे समीकरण कसं जोडायचं? मला सांगा, तुम्ही भिकारी कुणाला म्हणता? रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतो, भगवान के नाम से दे, त्याला भिकारी म्हणतात का? रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतो तो भिकारी नसतो. नाथ महाराज भागवतात भिकारीची व्याख्या सांगतायत. महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण अजून मनाला समाधान नाही, मिळवाच वाटतं, ते भिकारी असते. रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतं ते भिकारी नाहीये. गडगांची संपत्ती आहे, पेटलं तर वर्षभर जळायचं नाही एवढी संपत्ती आहे. कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये, पण मनाला समाधान नाही, अजून मिळवाच वाटतंय, ते भिकारी असते. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण समाधान नाही, अजून मिळवाच वाटतंय, ते भिकारी असते. ज्याची भूक भागली नाही धनाची, ते भिकारी असते. एकदा एक राजा शिकारीला जंगलात गेला. जात असताना वाटेत त्याला एका झाडाखाली एक साधू दिसला तपश्चर्या करताना. राजाने रथ थांबवला आणि उतरला. म्हणजे साधूचं दर्शन घ्यावं. राजा गेला, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूला विनंती केली राजाने की म्हणले, साधू महाराज, एक दिवस आमच्या राजवाड्यात या, तुमचे पाय लागू द्या राजवाड्याला, आमच्या राजवाड्याला तुम्ही पुनीत करा तुमचे पाय लावून. साधू म्हणला, आता राजाचे विनवणी करायला ठीक आहे. म्हणले, राजासाहेब मी उद्या सकाळी 6 वाजता येतो.
राजा खुश झाला, म्हणले या. ठरल्याप्रमाणे साधू दुसऱ्या दिवशी 6 वाजता राजवाड्यात गेलाय. पहारेकराला सांगितलं मी असं साधू आहे, राजाने बोलवले. पहारेकरांनी सोडलं. साधू आला त्यावेळेस राजाची देवपूजा चालली होती. हा साधू गेलाय आणि राजा जिथं देवपूजा करतोय त्या खोलीत जाऊन बसलाय. साधू आलेला पाहून राजा पटकन उठला. साधू म्हणतो, राजासाहेब बसा बसा, देवपूजा चालू द्या, पूजा झाल्यावर आपण बोलू. साधू बसला, राजा बसला. राजाने आपली देवपूजा कंटिन्यू केली. पुढे साधू बसला, ऐकतोय राजा काय देवपूजा करतोय. राजा देवाची पूजा करतोय आणि पूजेत देवाला म्हणतो, देवा पांडुरंगा, अख्खा महाराष्ट्र माझा आहे, आता मला गुजरात दे. देवा आता मला उत्तर प्रदेश दे. देवा आता मला जम्मू काश्मीर दे. उत्तर संपला तर दक्षिणेत घुसला. देवा मला कर्नाटक दे, तामिळनाडू दे. देवा मला आंध्र दे. इकडे खाली कन्याकुमारी पर्यंत गेला. राजाने देवाजवळ अख्खा भारत मागून घेतला. राजा मागत होता, साधू ऐकत होता. राजाची पूजा चालू आहे, राजा मागतोय, साधू ऐकतोय. तेवढ्या साधू उठला आणि वापस निघाला. राजाने पाहिलं साधू निघून चाललाय. राजाने देवपूजा सोडली आणि साधूच्या मागे धावला. म्हणले, साधू महाराज असं विनमुख जाऊ नका, काहीतरी घेऊन जा. माझ्या राजदरबारातून विनमुख गेलेलं मला आवडत नाही, काहीतरी घेऊन जा. राजा साधूला म्हणतोय, काहीतरी घेऊन जा. साधू म्हणतो, राजासाहेब, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज काय बोलता, तुमच्या जिभेला काय हाड? मी एवढा मोठा राजा मला भिकारी म्हणता? साधू म्हणतो, हो राजा, तू भिकारीच आहे. म्हणले, कसं काय? अरे म्हणले, माणसापुढं मागितलं काय आणि देवापुढं मागितलं काय? जो मागतो तो भिकारीच. जो मागतो तो भिकारीच. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. राजा, तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे, तुझं पोट भरलं नाही, तू सारा भारत देवापाशी मागितला. माग नाही, माणसापुढं काय आणि देवापुढं काय? जो मागतो तो भिकारीच. राजा, तू भिकारीच आहे. अरे तुझंच मागायचं संपलं नाही, तू मला काय देणार आहेस? तू मागतोय म्हणजे भिकारी आहे आणि मी तर भिकारीच आहे म्हणले. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाची झाक गेली. अर्थात ज्याचं मागायचं संपलं नाही, मग ते मागणं माणसापुढं असो की देवापुढं असो, ज्याचं अद्याप मागायचं संपलं नाही तो भिकारी आहे. ज्याच्या मनाला अद्याप संतुष्टता नाही तो भिकारी आहे. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण अजून मिळावंच वाटतंय तो भिकारी आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. मग रस्त्यावर टांबराळ घेऊन भीक मागणारा भिकारी नसतो. रस्त्यावर टांबराळ घेऊन भीक मागणारा भिकारी नसतो. तर गडगंज संपत्ती, कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण मनाला समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान भिकारी असतो. आणि म्हणून मी जे विधान केलं की धनवान हा दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो, या कारणामुळे धनवान दुःखी असतो का? धनवानाला धनाचा लोभ असतो. धनाचा लोभ आहे म्हणून आशा बलवान आहेत, इच्छा बलवान आहेत. या आशा इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, हृदयस्रामापासून तोडतात. आणि मन हृदयस्रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. अस्थिरता, बेचैनी, तडप हे दुःख आहे. धनवान दुःखी आहे आणि धनवान भिकारी आहे. कसा? तर धनवानाला धनाचा लोभ असतो, अजून मिळावंच वाटतं. आणि मग मागणं माणसापुढं काय आणि देवापुढं काय? जो मागतो तो भिकारीच. तुम्ही मागतायत, मग माणसापुढं मागता काय आणि देवापुढं मागता काय? जो मागतो तो भिकारीच. मग धनवान भिकारी आहे. आणि म्हणून धनवान दुःखी आहे, धनवान भिकारी आहे. आणि बघा मंदिरात जर गेले तुम्ही तर मोठी मजा असते. गरीब माणसं मंदिराच्या बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत माणसं मंदिराच्या आत भीक मागतात. कळतंय माझं बोलणं? गरीब माणसं मंदिराच्या बाहेर भीक मागतात पण श्रीमंत माणसं मंदिराच्या आत भीक मागतात, अर्थात देवापुढे भीक मागतात. महाराष्ट्र आहे ना, पण तरी देवापुढे म्हणतो, गुजरात मला दे, उत्तर प्रदेश दे, सगळा भारत मागितला. मागतो तो भिकारी. मग ते माणसापुढे मागितलं काय आणि देवापुढे मागितलं काय? गरीब देवळाच्या बाहेर भीक मागतो, श्रीमंत देवळाच्या आत भीक मागतो, अर्थात देवापुढे भीक मागतो.
आणि भीक माणसापुढे मागितलं का आणि देवापुढे मागितलं का? मागतो तो भिकारीच. आणि मग ज्याचं मागायचं संपलं नाही तो भिकारी असतो. गडगंज संपत्ती कोट्यावधी रुपये पण समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं, तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो. आणि मग मनुष्य चुकतोय कुठं बघा ना, की मनुष्याला सुख हवे, समाधान हवंय, पण त्याला वाटतं संपत्तीनं, धनानं, पैशानं, राजानं, पदानं या निवडणुका लढून आमदार, मंत्री, संत्री झाल्यानं मला सुख मिळेल. नाही नाही नाही, तुम्ही कितीही मिळवा, या संसारात सुख नावाची गोष्ट नाही. कुठलंही पद मिळवा, कुठलंही मंत्रीपद मिळवा, किती धन मिळवा, किती संपत्ती मिळवा, काय मिळवायचं मिळवा, तुम्हाला सुख समाधान लाभणार नाही. कारण या संसारात, या विषयात, या पदात, या धनात सुख नावाची गोष्टच नाही. तर संसार दुःख बांधवडीचा आहे. इथं नाहीच आहे. संसारात आणि या वस्तूमध्ये, पदामध्ये सुख नाहीच आहे, धनात सुख नाहीच आहे. मग सुख आहे कुठं? तर सुख फक्त आणि फक्त हरिनामात आहे. कारण जगतात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखं. अर्थात एकटा पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं अख्खं जगत दुःखरूप आहे. आणि मग हीच जर परिस्थिती असेल की पांडुरंगाचं नाव आणि पांडुरंगच जर सुखरूप असतील, तर सुखासाठी पांडुरंगाकडे हात पसरवा ना, सुखासाठी पांडुरंगाला भीक मागा ना, तुम्हाला सुख मिळेल. समीकरण लक्षात घ्या. एखादी वस्तू जगामध्ये फक्त एकाच माणसापाशी आहे आणि ती वस्तू जगाला हवी आहे, तर सगळ्या जगाला त्या माणसाच्या दारात जाऊन भीक मागावं लागेल की ती वस्तू आम्हाला दे, आणि त्याने दिली तर तुम्हाला ती प्राप्त होईल, अन्यथा नाही. एकाच माणसापाशी वस्तू आहे जगात आणि सगळ्याला ती वस्तू हवी, तर ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी जाऊन भीक मागावं लागेल. तसं सुख नावाची गोष्ट फक्त एकट्या पांडुरंगापाशी आहे. सुख नावाची गोष्ट फक्त एकट्या पांडुरंगापाशी आहे. आणि मग सुखच हवंय तर पांडुरंगाच्या दारात उभं राहून भीक मागावं लागेल की पांडुरंगा मला सुख दे. आणि मग याची सोपी युक्ती की नुसतं पांडुरंग नाही तर पांडुरंगासोबत पांडुरंगाचं नाव बी सुखरूप आहे. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. मग पांडुरंग सुखरूप आहे आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, मग पांडुरंगाचं नाव घ्या ना, तुम्हाला आपाप सुख मिळेल. आणि म्हणून पांडुरंगाचं नाव घेतलं, तुम्ही हरिनाम घेतलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. तुम्ही हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग इथं करायचं काय आम्हाला? आम्हाला हरिनाम घेऊन आमचं मन हृदयस्थरामापर्यंत पोहोचतं करायचे. ते हृदयस्थरामाला जाऊन भेटलं की मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मन स्थिरावतं आणि मन स्थिरावणं हे सुख असते. मनाची स्थिरता हे सुख आहे. मग हरिनामानं सुख मिळतंय ही खात्री करून घ्या. हरिनामानं सुख मिळतंय, हरिनामानं समाधान मिळतं ही खात्री करून घ्या. आणि मग सुख जर फक्त सुख आणि समाधान फक्त हरिनामानंच मिळतंय, सुख आणि समाधान फक्त हरिनामानंच मिळतंय ही खात्री करून घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतायत की सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी फक्त हरिनामानंच मिळतात. आणि म्हणून हरिनामाचा सदा आम्ही जयघोष करतो आणि सुखी आणि समाधानी होतो. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज म्हणतात की सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष. सुख फक्त हरिनामानंच मिळतं, इतर कशाने मिळू शकत नाही. इथे दोन पैलू आहेत. एक तर हरिनाम स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. फाटक्या कपड्यात अफाट सुखात भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात भंडाऱ्या डोंगरावर तुकोबाराय राहत आहेत, पण अफाट सुखात आहेत. कपडे फाटकेत, डोंगरावर राहतात, तिथं शीशमहल नाही, बिल्डिंगा नाही, थंडी वारा आहे, ऊन आहे,
अंगावर कपडे फाटकेत, राहतात डोंगरावर भंडाऱ्यावर, फाटक्या कपड्यात भंडारा डोंगरावर तुकोबार अफाट सुखात जगतात आणि म्हणतात माझ्या सुखाचं कारण काय? ऐका बाबानो, महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे बाबानो, माझ्या सुखाचं कारण काय माहितीये का? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. फाटक्या कपड्यात भंडारा डोंगरावर अफाट सुखात जगणारे तुकोबार आपल्या सुखाचं कारण सांगतायत आणि म्हणतायत की आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. माझ्या सुखाचं एकच कारण आहे, मी मुखानं विठ्ठल नाम घेतो म्हणून सुखी. विठ्ठल नाम घेतलं की मन अंतर्मुख होतं, मन हृदयरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. म्हणून एकटं हरिनामाचे सुखाचं साधन आहे. एक तर हरिनामच मूळचं सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की आपाप सुख लाभतं, पहिलं गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. हे मन हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं, ते हृदयरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. या दोन गोष्टीमुळे सुख मिळतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला सुख हवंय, समाधान हवंय, तर काय करा? सदा नामघोष करू हरिकथा. तुम्ही सदा हरिनामाचा जयघोष करा. मुखानं विठ्ठल 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहा. भले मग ते मोठ्यानं म्हणा किंवा हळू म्हणा, काही फरक पडत नाही. महाराजांनी शब्द वापरलाय नामघोष. घोष म्हणजे मोठ्यानं विठ्ठल 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 विठ्ठल, हा घोष झाला, जयघोष. करता आलं तर तसा करा किंवा तुम्ही मानसिक जप करा. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमच्या मुखात किंवा अंतकरणात देवाचं नाव यावं. तुम्ही हरिनामाचा जाप करा आणि नामघोष करा, दोन्ही गोष्टी एकच आहेत. तुमच्या मुखात भगवंताचं नाम यावं. भगवंताच्या नामानं तुम्हाला सुख आणि समाधान लाभतं. कसं लाभतं आपण पाहिलं, पुन्हा पुन्हा सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की हरिनाम घेतलं की मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयराम प्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे म्हणून हे सुख लाभतं आणि म्हणून हरिनामाने तुम्हाला सुख लाभतं. आणि म्हणून सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. आता हे सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी जवळजवळ एकच आहेत. सुख, आनंद, समाधान एकाच अर्थाचे शब्द आहेत. सुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. सुखाचा क्लायमॅक्स, सुखाची परमोच्च अवस्था हे समाधान असते. हे जवळजवळ एकाच अर्थ शब्द आहेत, पण यांची विभागणीच करायची म्हटलं तर सुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. आणि समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. खऱ्या अर्थानं ही ज्ञानपूर्व अवस्था नाहीच आहे, ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. याची साक्ष ज्ञानवरा देत आहेत, माऊली लिहित आहेत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान, आत्मज्ञान झालं की समदृष्टी, आणि समदृष्टी झाली आली की तुम्हाला समाधान. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आणि आत्मज्ञानानं आत्मदर्शन, अर्थात या जगतात सर्वत्र परमात्माच नटलाय. तुम्हाला आत्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? मी आत्मा आहे. आता मी देह समजतो. मी देह आणि देह संबंधीने माझं. जगात सत्य आहे, मी देह आहे, देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे. जगात सत्य आहे, मी देह आहे, देह संबंधीने माझं, हे अज्ञान. आणि जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मग श्रीगुरु कृपेने आत्मज्ञान झालं की मनाला बोध होतो, आपल्याला बोध होतो की मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. याचा अर्थ मीच विश्व आहे, आपलं या जगात मीच नटलोय. आपण अद्वैतात जातो. समदृष्टी येते, सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं आणि मीच आत्मा आहे आणि आत्म्याच्या रूपाने मीच जगात नटलोय, किंबहुना चराचर आपणच झाला. अशा अवस्थेत जाणं, अशा अद्वैतात जाणं, आत्मबोधात जाणं, आणि अशा अवस्थेत गेल्यानंतर तुम्हाला समाधान लाभतं. आणि म्हणून मी म्हटलं की समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. ज्ञानोबरा बोलतायत,
गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तुम्हाला आत्मबोध झाला तरच समाधान लाभतं, अन्यथा नाही. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. अजून तुकोबाराय का अभंगातून बोलतात की या खुना अंतरा आला नारायण, चित्त समाधान खुन त्याची. तुमच्या अंतकरणात नारायण राहायला आला हे कसं ओळखायचं? चित्त समाधान खुन त्याची. तुमचं चित्त सातत्यानं समाधानी असेल तर समजून घ्या तुमच्या चित्तामध्ये नारायण राहायला आलाय. मग चित्तात नारायण राहायला आला याचा अर्थ तो मनुष्य मुक्त आहे, तो संत आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे. नारायण फक्त संताच्या चित्तात राहतो. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहायते. ज्याचं चित्त निर्मळ आहे, विरक्त आहे, त्याला आत्मज्ञान झाले, त्याच्या चित्तात नारायण राहतो. आता संताच्या चित्तात नारायण राहतो आणि नारायण चित्तात राहायला आले याची खून काय? चित्त समाधान खून त्याची. या नावा अंतर आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. ज्याचं चित्त सातत्यानं समाधानी आहे याच्यावर ओळखून घ्यायचं त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय. आणि नारायण राहायला येतो कोणाच्या? संताच्या चित्तामध्ये. याचा अर्थ समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. मला हे सांगायचे, समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. आत्मज्ञानी माणसाला समाधान लाभतं. मग हे समाधान म्हणजे काय? तर समाधान म्हणजे संतुष्टता. सततम संतुष्टम योगी, संतुष्टम सततम योगी. समाधान म्हणजे चित्ताची संतुष्टता. समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. समाधान म्हणजे आपलं चित्त कायमचं आत्मस्वरूपी स्थिर करणं. आणि मग ज्ञानोबा लिहितात की देह वरचिलीकडे आपल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. तुमचा देह वरवर कुठे फिरो, पण तुमचं आत्मस्वरूपाला जे चित्त जडून राहिलंय ते यत्किंचितही तिथून ढळत नाही. ते कायमचं अंतकरणाला चिटकून असतं, ते कायमचं आत्मस्वरूपाला चिटकून असते. देह वरचिलीकडे आपल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. महात्म्याचा संताचा देह वरवर इकडे तिकडे फिरत असेल पण त्याचं चित्त सातत्यानं आत्मस्वरूपात स्थिर असते. अशी ज्याचं चित्त कायमचं आत्मस्वरूपाला जडून आहे हे समाधान आहे. चित्ताची एक अविचल अवस्था हे समाधान आहे. आणि मग कुठली परिस्थिती येऊ, आकाश हे ओसरो, पृथ्वीवर विरो, परी नेने मोहरो हृदयवृत्ती. मग वरून आकाश कोसळो किंवा पृथ्वी फाटो, काही वाईट परिस्थिती येऊ, त्याचं चित्त आत्मस्वरूपापासून ढळत नाही. हे समाधान असते. आणि मग महाराज म्हणतात ज्ञानोबा की स्थिरता साचे घर निघाली जायचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. ज्या पुरुषाला कायमची स्थिरता लाभली तो महात्मा असतो, तो ज्ञानाचं आयुष्य असतो. त्याच्यामुळं ज्ञानाला आयुष्य लाभत असतं. अर्थात ज्यांनी आपलं चित्त कायमचं आत्मस्वरूपात स्थिर केलंय अशी अवस्था म्हणजे समाधान. ज्याच्या चित्ताला एक कायमची अविचल अवस्था प्राप्त झाली म्हणजे समाधान. आणि हे समाधान फक्त साधूला संताला प्राप्त होतं. आणि हे समाधान म्हणजेच आत्मसुख. ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. याचा अर्थ सरळ सरळ होतो की समाधान म्हणजे आत्मसुख. समाधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समाधान म्हणजे आत्मसुख. ही मुक्त अवस्था आहे. आणि असं आत्मसुख, असं समाधान जे ज्ञानी पुरुषाला लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामानं सुद्धा लाभतं. हा दावा तुकोबरा या अभंगात करतात. आणि महाराज लिहितात की सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. मोठी गंमत आहे की जे समाधान ज्ञानोत्तर अवस्थेत लाभतं, जे समाधान ज्ञानोत्तर अवस्थेत लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर सुद्धा लाभू शकतं. फक्त हरिनाम नित्य असावं. सदा नामघोष करू हरिकथा. तर कोबराजीची साक्ष देतात. महाराज बोलतात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी हे.
सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनाशी समाधी हे. तुम्ही सातत्यानं जर हरिनाम घेत असाल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि तुमच्या चित्ताला कायमचं समाधान लाभतं. कायमचं समाधान लाभतं. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला आत्मज्ञान झालेलं नाहीये, परंतु आत्मज्ञान न झालेलं असताना तुम्ही आत्मज्ञानी नसतानाही आत्मज्ञानाला जे समाधान लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर लाभतं. फक्त हरिनाम नित्य असावं, सदा असावं. तो कुमारा बोलतो सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. आणि म्हणून ज्ञानीपुरुषाला जे आत्मज्ञान लाभतं, ज्ञानीपुरुषाला जे आत्मज्ञान लाभतं त्या आत्मज्ञानाच्या लाभानंतर त्याला समाधान लाभतं. आणि मग समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे ज्ञानीपुरुषाचं धन आहे. समाधान हे ज्ञानीपुरुषाची संपत्ती आहे. परंतु तिला सोपं केलंय तुकोबारायाने की आत्मज्ञानी पुरुषाला जे समाधान लाभतं, चित्ताची अविचल अवस्था लाभते, ती तुम्हाला आत्मज्ञान नसताना केवळ हरिनामाच्या बळावर लाभू शकते. हा दावा तुकोबाराय अभंगात करतात. आणि महाराज म्हणतात की सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. तुम्ही सदा सर्व काळ हरिनाम घ्या, ते सर्व सुख, ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर लाभेल. फक्त तुम्ही सातत्यानं सदा सर्व काळ हरिनाम घ्या. ज्ञानोबाराय बोलतायत की तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा तुझं नाम जर एकदा तोंडात फिट झालं, देवा तुझं नाम एकदा का तोंडात फिट झालं, तर त्या माणसाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेला असतं आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो. नाम मात्र नित्य हवंय. अर्थात सदा नामघोष करणाऱ्या, नित्य हरिनाम घेणाऱ्या माणसाला द्वैत केव्हा सोडून जातं. अर्थात नित्य हरिनाम घेणाऱ्या माणसाला द्वैत केव्हा सोडून जातं. ज्ञानोबारायचं चरण आहे का, तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा तुझं नाव का जर एकदा तोंडात फिट झालं, तर त्या माणसाच्या हृदयाला द्वैत हे केव्हा सोडून गेलं असतं, भेद केव्हा सोडून गेला असतो आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो. नाम मात्र नित्य हवंय. आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह की सदा नाम घोष करू हरिकथा. सदा, सदा हा शब्द महत्वाचा आहे. सदा नाम सदा हवंय, नित्य हवंय. सदा स्मरावे मातेची ज्ञानोबाराय बोलतायत. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. ज्ञानोबाराय इथं तुकोबाराय काय म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. हा सदा शब्द फार महत्वाचा आहे. सदा म्हणजे सर्व काळ, नित्य. नाम हे नित्य हवंय. का बरं नाम नित्य का हवंय? कारण नित्य नाम जर मुखात असेल तर तुमचा सत्वगुण उफाडून वर येतो आणि हा सत्वगुण तुम्हाला आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जातो, मोक्षाच्या दिशेने घेऊन जातो. परंतु नाम थांबलं की रज आणि तम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात आणि रज आणि तम तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय, सदा हवंय. सदा नामघोष यांनी तुमचा सत्वगुण तेवत राहतो. रजतम विकारी असतात, सत्वगुण हा पवित्र असतो, तो तुम्हाला देवाच्या दिशेने नेतो. तो देवाला नाही आत्मज्ञानाला हाक मारतो. तेव्हा ज्ञानाशी करी साध, विपाये वाढे सत्व शुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध. ज्ञानोबाराय हा सत्वगुण हरिनामाने सारखा तेवत असतो आणि हा सत्वगुण ज्ञानाला अर्थात आत्मज्ञानाला हाक मारतो आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. म्हणून नाम सदा हवंय. नाम थांबलं की रजतम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात, हे विकारी असतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात. म्हणून नाम सदा हवंय. नाम थांबलं की तुमच्या हातून पापच होणार. आणि मुखात नित्य नाम असेल, सदा नाम असेल, तर सत्वगुण जागा असेल, तो तुम्हाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा.
तेने सदा चित्ता समाधान. आणि मग तुकोबाराय बोलले, सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी. ज्ञानोबा काय म्हणतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. है ना, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळ जर हरिचिंतन असेल तर तुम्हाला समाधान लाभतं. तुमचं मन आत्मस्वरूपात रमतं. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. सतत हरिनामाने, सदा हरिनामाने तुमचं मन आत्मस्वरूपात रमतं आणि तुम्हाला समाधानाची अवस्था लाभते. तुकोबाराय हेच म्हणतात की सदा सर्व काळ नामचिंतन मानसी, सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी. हे सर्व काळ नाम जर असेल मुखात तर तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि तुम्हाला समाधान लाभतं. तात्पर्य एवढ्या बोलण्यातून मला हे सांगायचं की समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. सुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. ज्याचं चित्त कायमस्वरूपी आत्मस्वरूपाला जडून राहिले म्हणजे समाधान. समाधान म्हणजे एक संतुष्ट अवस्था. थोडक्यात समाधान म्हणजे आत्मसुखच. आणि हे आत्मसुख किंवा हे समाधान फक्त आत्मज्ञानी माणसालाच लाभतं. आणि मग समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. याची साक्ष ज्ञानोबा देतात. आपण बोलून गेलो की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तात्पर्य समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. ही फक्त संतांना लाभते. समाधान हे फक्त संतांनाच लाभतं. परंतु असं जरी असलं, तुम्ही आम्ही साधारण जीव, आत्मज्ञानी नाही आहेत, संत नाही आहेत, तरी सुद्धा संता इतकं समाधानी आम्ही जगू शकतो, संता इतकं सुखी जगू शकतो केवळ एका हरिनामाच्या बळावर. परंतु ते नाम मात्र सदा असावं. आणि म्हणून महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तर नुसत्या हरिनामाच्या बळावर, अर्थात सदा हरिनामाच्या बळावर आम्ही संत इतकं सुखी आणि समाधानी जगू शकतो. नाम सदा असावं, नित्य असावं. कसं? तर तुम्ही सातत्याने हरिनाम घेतलं तर तुमचं मन सातत्याने अंतर्मुख राहतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाची कायमची स्थिरता हेच आत्मसुख आहे आणि हेच समाधान आहे. कारण इथं गंमत कशी बघा ना, की एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. या जगात, या विश्वात एकटा पांडुरंग सुखरूप आहे. उरलेलं जगत, उरलेलं विश्व दुःखरूप आहे. मग तुम्हाला सुख हवंय आणि ते सुख तर एकट्या पांडुरंगापाशी. मग पांडुरंगाच्या दारात भिकारी म्हणून उभा राहावं लागेल. पांडुरंगाला सुखाची भीक मागावी लागेल. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे आणि आम्हाला सुख तर हवंय. मग पांडुरंगाच्या दारात उभा राहावं लागेल आणि पांडुरंगाकडे भीक मागावं लागेल सुखाची. पण इथं हातात पात्र घेऊन भीक मागायचं नाही. पांडुरंगाने युक्ती सांगितली की ठीक आहे बाबांनो, मी एकटा सुखरूप आहे जगात आणि माझ्याकडून तुम्हाला सुख उसणं घ्यावं लागेल. मग तुम्हाला एक युक्ती सांगतो. काय करा? तुम्ही सदा नामघोष करा. तुम्ही माझं नाम घ्या. तुम्ही हरिनाम घेतलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होईल. ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. मग आम्हाला करायचं काय? की सदा नामघोष करून, सदा हरिनाम घेऊन आमच्या मनाला फक्त हृदयात उभ्या असलेल्या रामापर्यंत, पांडुरंगापर्यंत पोहोचतं करायचे. मग हरिनामानं हे मन पांडुरंगापर्यंत हृदयात पोहोचतं करा. मन हृदयात रामाला, पांडुरंगाला जाऊन भेटलं की ते पांडुरंगाशी एक रूप होतं हृदयात आणि ते स्थिर होतं. आणि पांडुरंग हा आत्मस्वरूप आहे. अर्थात थोडा वेळ हे मन आत्मस्वरूपात विलीन होतं. तिथं त्याचा लय होतो आणि मनाचं स्थिरावणं हे सुख असतं. आणि म्हणून सुख हवंय तर जगतात, पैशात, धनात, दौलतीत, पदात, सत्तेत, मंत्रीपदात सुख शोधू नका. अघोरी संपत्ती जमा करू नका. या संपत्तीत सुख नाहीये. ही अघोरी संपत्ती अतिशय घातक आहे. पैसा मिळण्यात जेवढं कष्ट पडतंय त्यापेक्षा अधिक कष्ट पैसा सांभाळण्यात पडतं. त्यापेक्षा अधिक कष्ट पैसा चोरी गेल्यावर पडतं. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतात की रात्रंदिवस हृदय रोग हा जीवी. जे धनवान लोक आहेत त्या धनवान माणसाला कायमचा हार्ट अटॅक आला असं नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराज म्हणतात की हार्ट अटॅक आलेल्या माणसाला, ज्याला खरा हार्ट अटॅक आलाय, त्या माणसाच्या छातीत एकदाच वेदना होतात.
पण धनाच्या सांभाळण्यात त्या माणसाला रात्रंदिवस हृदयात वेदना होत असतात आणि म्हणून त्याला हृदयरोग म्हटलंय नाथ महाराजांनी. रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. हार्ट अटॅक आलाय, एकदाच वेदना होतील छातीत, पण धन सांभाळण्यात सातत्याने छातीत वेदना आहेत. चोर येतो का, चोर येतो का, चोर येतो का, पैसे चोरी जातात का, ही चिंता, ही भीती आहे आणि त्याच्या छातीत सारखी कळ निघते. आणि म्हणून महाराज म्हणतात, नाथ महाराज, की रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. धन सांभाळण्यामध्ये सारख्या छातीत कळा येत असतात. कारण धन मिळवायला जेवढा कष्ट पडले त्यापेक्षा अधिक कष्ट त्याच्या रक्षणात असतात आणि त्यापेक्षा अधिक कष्ट चोरी गेलेले असतात. मग धनाच्या रक्षणात कमालीचं कष्ट आहे, कमालीचं दुःख आहे आणि ते धन तुम्ही जमा करतात. सुखाबद्दल बोलताना ज्ञानोबा बोलतायत की धन त्यागे दवडणे भय जैसे. तुम्हाला तुमच्या जीवनातली भीती घालवायची असेल तर धनाचा त्याग करा. धन त्यागे दवडणे भय जैसे. धनाचा त्याग करा, भीती निघून जाईल. धनाच्या रक्षणात भीती आहे. मग इथं ज्ञानोबा तुम्हाला सर्वस्वी भिकारीच व्हा असं म्हणत नाहीत, पण मर्यादेपुरता पैसा आणा, गरजेपुरताच पैसा मिळवा. पैशाचा, धनाचा हव्यास करू नका. जितका हव्यास कराल तितके दुःखी राहाल, तितके भिकारी राहाल आणि हृदयात कळाही येतील. म्हणून संपत्तीमध्ये, धनामध्ये, पैशामध्ये आम्ही सुख शोधतो की जिथं सुखच नाहीये. संसाराची बांधणी दुःखमय, संसार दुःखानंच भरलाय ठासून. आणि या संसारात जर दुःखच आहे, सुख नाही, तिथं सुख मिळेलच कसं तुम्हाला? आणि नेमकं आम्ही जागा चुकतोय की जे संसार दुःखमय, संसारात सुख नाही, तिथं सुख शोधतो. पानाड्याने पाणी सांगितलं की या जागी पाणी, तिथं वीर खोदा. पानाड्या खरा असो खोटा असो, पण गरज धरा. पानाड्याने सांगितलं इथं पाणी, इथं वीर खोदा, तर त्याचं ऐकायचं नाही. जिथं पाणी नाही तिथं वीर खोदायची. पाणी कसं लागेल? पानाडी सांगतो तिथं खोदा, पाणी लागायची शक्यता आहे. संसारात सुखच नाही, तुम्ही संसारात सुख शोधाले, सुख मिळेल कसं? मग सुख कुठे आहे? फक्त पांडुरंगात आहे. फक्त पांडुरंग सुखरूप आहे. मग पांडुरंगाकडे याचना करा ना. मग त्याच्याकडे याचना करा. तो म्हणतो माझं नाव घ्या, सदा नाम घोष करा. माझं नाव घेतलं, पांडुरंगाचं नाव घेतलं की मनाची अंतर्मुक्त झाल्यामुळे हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनात स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख आहे. झाली तुम्ही सुखी. आणि म्हणून सुख संसारात, पैशात, धनात, दौलतीत शोधू नका. धनाचा हव्यास टाकून द्या, वाईट आहे. धनाचा हव्यास करू नका. धनात सुख नाहीच आहे, उलट दुःख आहे त्याच्या सांभाळात. रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. पद, प्रसिद्धी, धन, दौलत, संसार याच्यात सुख शोधू नका. तिथं सुखच नाही. सुख आहे ते फक्त हरिनामात. मग सातत्याने हरिनाम घ्या. हरिनाम घेतलं की मनाची अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. तुम्ही कायमचे सुखी व्हाल. आणि मग सदा नाम घोष केला की मनाला सारखी कायमची स्थिरता लाभते. थोड्या वेळ नाम घेतलं, थोड्या वेळ मनाची अंतर्मुखता, पण कायमचं नाम घेत राहिले तुम्ही, सदा नामघोष, तर मन सदा अंतर्मुख. मनाने हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता, आणि ही स्थिरता कायमची. सदा नामघोष तर सदा चित्ता समाधान, थोडं नामघोष तर थोडं समाधान. म्हणून सदा जो हट्ट आहे, सर्व काळ नित्य सदा नामघोष. सारखं नाम घेतलं तर मनाची सारखी अंतर्मुखता आणि मनाची सारखी स्थिरता, आणि मनाची सारखी स्थिरता हे सदा समाधान आहे, हे सर्व सुख आहे. आणि म्हणून नामे नित्य हवंय, सदा हवंय. आणि म्हणून महाराजचा आग्रह आहे की सदा नाम घोष करू हरिकथा. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे की संसार करताना मी तोंडावर पडूच तर पैशाच्या, धनाच्या मागे धावतोय. पैसा कमवू नका असं मला म्हणायचं नाही. पैसा जरूर कमा, पण मर्यादेपुरता. थोडं करावं आपल्यासाठी, जास्त करावं ते लोकांसाठी. शेवटी ती कुत्र्याची धन होते आणि आपण मध्येच हार्ट अटॅक येऊन मरतो. मर्यादेत असावं. आणि ज्याच्या मागे तुम्ही धावतात त्या सुख नाहीच आहे. मी तुम्हाला 1000 वेळेस बोलून दाखवलं, पुन्हा पुन्हा बोलतोय. या जगतात, हे जगत दुःखरूपी आहे. जगतात एकटा पांडुरंग सुखी आहे. आणि मग एकटा पांडुरंग सुखी, तर त्याच्याकडे भीक मागा ना सुखाची. आणि त्याच्याकडे भीक मागायची युक्ती सोपी, त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतलं की मन अंतर्मुख झालं की हृदयस्थरामाला भेटतं. मनाने हृदयस्थराम यांच्या भेटतील मला स्थिरता. मनाची स्थिरता हेच सुख. मग सारखं नाव घ्या, मनाला कायमची स्थिरता. मग कायमची स्थिरता हे आत्मसुख आहे, हे समाधान आहे. आणि मग सदा नामघोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. सदा नाम घ्या, सदा सुखी, सदा समाधान आहे. आणि म्हणून सदा नामघोषानं तुम्ही सदा सुखी व्हाल, सदा समाधानी व्हाल. आणि या नामघोषाच्या जोडीला तुम्ही जमेल तेव्हा हरिकथा करा. हरिकथेने तुम्हाला सदा सर्व काळ समाधान लाभतं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो.
तुकोबाराने हा जो शब्द वापरला की सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. नुसता नामघोष नाही, पुढे हरिकथा शब्द घातलाय. सदा नामघोष आणि त्याच्या जोडीला करू हरिकथा. फायदा काय? त्याने सदा चित्ता समाधान. सदा नामघोषाने सदा समाधान लाभतं हे एक झालंच, पण हरिकथा केल्यानेही तुमच्या चित्ताला सदा सर्व काळ समाधान लाभतं. तुम्ही हरिकथा केली, एखादं कीर्तन केलं, तर कीर्तन केलेल्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी झोपच येत नाही. माझा अनुभव सांगतो मी, आणि सगळ्या कीर्तनकाराला अनुभव असेल. तुम्ही ज्या दिवशी कीर्तन केले किंवा प्रवचन केले त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला झोपच येत नाही. झोप येत नाही म्हणजे तुम्ही बिमार पडले असं नाही, तुम्ही त्या कीर्तनाच्या आनंद लहरीमध्ये मग्न असता. तुम्ही जे बोललायत ओव्याप्रमाणे तुकोबारायाचे जे चिंतन दिले ते चिंतन त्या ओव्या तुमच्या डोक्यात घोळत असतात. किमान 2 दिवस 3 दिवस 2 दिवस तर नक्कीच. आणि एक फार मोठ्या प्रकारचं आत्मसुख आणि फार मोठ्या प्रकारचं समाधान असते. आणि म्हणून तुम्ही जर रोज कीर्तन करत असाल तर रोज तुम्ही आत्मसुखात लोळत असतात. ही हरिकथेची ताकद आहे. हरिनामानं जसं तुम्हाला समाधान मिळतं, आत्मसुख मिळतं, त्याच तोडीचं सुख हरिकथेने मिळतं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. ज्या दिवशी कीर्तन प्रवचन केले त्या दिवशी नुसतं डोक्यात घोळत असतं, पण काय 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 बोलले, झोपच येत नाही, आणि तुम्ही आत्मसुखात समाधानात लोळत असतात. आणि म्हणून नाही जरी रोज तारखा मिळाल्या तर मधून मधून आठवड्यात एकदा दोनदा हरिकथा करावी. तुम्हाला आत्मसुखाच्या तोडीचं सुख लाभतं, समाधान लाभतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. कारण हरिकथा केली म्हणजे तुम्ही भगवंताला ऋणी केले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायात बोलतायत की गीतेवर ज्ञानेश्वरीवर बोलणारा वक्ता हा विश्वातील माझ्या सर्वात प्राणप्रिय असतो. मला जगात जर सर्वात काय आवडत असेल, भगवंताची या जगात सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर तो आहे संत आणि गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. ज्ञानोबा बोलतात, अर्जुन हा ठायवरी मी तया ते स्वे जिवारी जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. जो माझ्या भक्तांना गीतेची मेजवानी खाऊ घालतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. जो माझ्या भक्तांना, जो श्रोत्यांना ज्ञानेश्वरी गीता गाथा सांगतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तो माझा प्राणप्रिय असतो. तसा मनुष्य पृथ्वीवर दुसरा नसतोच. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. आता जो हरिकथा करतो त्याच्या इतका पवित्र आणि महान दुसरा माणूस या पृथ्वीवर दुसरा नसतोच. तो मला प्राणप्रिय असतो आणि त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. मी तया ते स्वे जिवारी. ही भगवत कृपा आहे तुमच्यावर. मग तुम्ही हरिकथा केली. हरिकथा म्हणजे तुम्ही रामायण सांगा, भागवत सांगा, कीर्तन करा, प्रवचन करा, हे सगळे हरिकथेचेच प्रकार आहेत. तुम्ही हरिकथा जर केली तर तुम्ही भगवंताचे प्रिय होता, लाडके होता. भगवंताची तुमच्यावर विशेष कृपा राहते आणि भगवंत तुम्हाला भरभरून आत्मसुख देतात, समाधान देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. मुद्दा असा होता की समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे फक्त संतांनाच लाभतं, आत्मज्ञानी पुरुषालाच लाभतं. हे जरी विधान सत्य असलं तरी तुकोबाराय इथं म्हणतात की तुम्ही आत्मज्ञानी नसले तरी चालेल, परंतु नित्य नामधारक असावेत. नित्य नामधारक असाल तर नुसत्या नित्य नामाने, सदा नामानेच तुमच्या चित्ताला सदा समाधान लाभेल आणि संतांना जे आत्मसुख समाधान लाभते ते तुम्हाला लाभेल. फक्त नाम सदा हवंय. आणि मग सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. सदा नाम घ्या, तुम्ही सदा सुखी असाल, सदा समाधानी असाल. पैशाच्या धनाच्या मागे लागाल तर सदा दुःखी असाल. कारण पैशात, धनात, दौलतीत संसारात सुख नाही, तिथं दुःख आहे. सुख हवंय, धनाच्या संसाराच्या मागे लागू नका. याचा अर्थ संसार टाका असं नाही, संसार करा पण कामा करता. आणि धनाच्या मागे लागू नका, भ्रष्टाचार, लांडीलावडी करू नका, त्यात सुखच नाहीये, ते दुःखानं बरबटून गेले. संसार, धन, दौलत दुःखानं बरबटलेलं आहे. संसारात, धनात तुम्हाला कधी सुख मिळणार नाही. सुख मिळेल ते फक्त पांडुरंगात, पांडुरंगाच्या नावानं. म्हणून सदा नामघोष, सदा नामघोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. सुख हवे, समाधान हवे, सदा नामघोष करा. मुखानं सातत्यानं नाम घ्या, तुम्ही सर्व सुखी व्हाल.
समाधानी व्हाल. का समाधान हे सर्व सुखच आहे. समाधान हे आत्मसुख आहे. याची साक्ष तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात आणि महाराज म्हणतायत की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. दुसरं चरण, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. महाराज पहिल्या चरणात म्हणले की सातत्याने हरिनाम घ्या, सदा नाम घोष करा. फायदा काय? चित्त सदा समाधान. चित्त सदा समाधानी झाले. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. मग समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे तर समाधानी आत्मसुख आहे. याचा पुरावा दुसऱ्या चरणात मिळतोय की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. समाधानी सर्व सुख आहे. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे म्हणजे समाधानी सर्व सुख आहे. आणि याचा पुरावा दुसऱ्या चरणात लगेच सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अर्थात समाधान म्हणजे सर्व सुख. समाधान म्हणजे आत्मसुख. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुख याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सुख असं नाही. प्रामुख्याने सर्व सुख या शब्दाचा अर्थ होतो आत्मसुख, मोक्षसुख, आणि तेच समाधान आहे. या आत्मसुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. या समाधानाच्या पुढे काहीच प्राप्त करायचं राहत नाही. दॅट इज फुल सॅटिस्फॅक्शन, फुल्ली सॅटिस्फाईड. आणि फुल्ली सॅटिस्फाईड ज्याला म्हणतो ते फक्त संत असतात. म्हणजे आत्मसुखाची परमोच्च अवस्था हे समाधान आहे. म्हणजे आत्मसुखाचाच क्लायमॅक्स आहे. म्हणजे सुख आणि समाधान एकच झाले. खूप 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 वाढलेलं आत्मसुख म्हणजे समाधान. म्हणजे आत्मसुख आणि समाधान एकच. आणि म्हणून समाधान हे सर्व सुख आहे, आत्मसुख आहे. आणि अशा सर्व सुखाचे अलंकार मी माझ्या अंगावर धारण केले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. अर्थात सदा हरिनाम घेतल्यानं सदा समाधान हे सर्व सुख आहे. आणि या सर्व सुखाचे अलंकार मी माझ्या देहावर धारण केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. अर्थात तुकोबाराला सांगायचंय की मी आत्मसुख पांघरले. तुका म्हणे आता नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. मी आत्मसुखाच्या शेजारी झोपलोय, आत्मसुखाच्या गादीवर झोपलोय. मी आत्मसुखच पांघरतोय, मी आत्मसुखच खातोय, मी आत्मसुखच लेतोय. मी कपडे केलेत ते आत्मसुखाचे. सर्व सुख ल्यालो, ल्यालो म्हणजे नेसलोय, घातलेत. मी आत्मसुखाचेच कपडे घातलेत, आत्मसुखाचीच माळ गळ्यात धारण केली, आत्मसुखाचा चष्मा आहे, आत्मसुखाची टोपी आहे. माझ्या अंगावर मी जे जे धारण केलं ते सगळं आत्मसुखाचं लेण आहे. हे सोन्या नाण्याचं नाहीये. तुम्ही अलंकार किंवा लेणं धारण करता ते सोन्याचं करता. महाराज म्हणतात मी आत्मसुखाचं लेणं घातलंय. आत्मसुख ल्यालो सर्व सुख अलंकार है ना. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. मी नाना प्रकारचे अलंकार माझ्या अंगावर धारण केलेत पण ते सर्व अलंकार सर्व सुखाचे आहेत. अर्थात ते सर्व अलंकार पांडुरंग स्वरूप आहेत. मी पांडुरंगच नेसलोय, पांडुरंगच घातलाय, पांडुरंग खातोय, पांडुरंग पितोय, पांडुरंग बोलतोय. पांडुरंग किंवा आत्मसुखाचेच अलंकार मी माझ्या अंगावर धारण केले. आम्ही अलंकार धारण करतो पण सोन्याची. गळ्यात माळ आहे पण वरून लॉकेट घातलंय. तुकोबारा म्हणतात माळेवरी सोन्याचे लेणे तुका म्हणे गाढवाचे जिने. गळ्यात माळ आहे पण त्याच्यावर लॉकेट आहे, तुका म्हणे गाढवाचे जिने. माळेवरी सोन्याचे लेणे तुका म्हणे गाढवाचे जिने. गळ्यात तुळशीहार आहे, माळ आहे, वरून लॉकेट आहे, म्हणले गाढवाचं जिने. पण खरा अलंकार तुळशीहार आहे, माळ आहे. पण तुकोबारा म्हणतात ही माळ सुद्धा आत्मसुखाची आहे. ही माळ सुद्धा आत्मसुखाची आहे. मी आत्मसुखच लिहिलोय. आमच्याकडं दागिन्याचा ऊत आलाय. चप्पल हार, पोहे हार, अमक्या टमक्या नाना प्रकारचे दागिने तर सगळे लॉकरमध्ये. काय फायदा आहे? लिहिता येतात का? एखाद्या लग्नाला बायको जर भरपूर दागिने घालून गेली तर नवरा म्हणतो अगं काय केलंस? एखाद्या चोराची नजर पडल आणि येईल संध्याकाळी चोरी करायला. दागिने आहेत पण घालता येत नाहीत, आहेत पण लॉकरमध्ये बँकेत. काय उपयोग आहे? तुकोबाराला ते दागिने नको आहेत, ते तुच्छ आहेत. तुकोबाराच्या नजरेत सोने रुपये अमृत के समान. ते दागिने तुच्छ आहेत. तुकोबारा म्हणतात मी दागिने लिहिलो पण कोणते? आत्मसुखाचे. सगळं तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. घ्या रे चरपडू नका तुम्ही. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. आनंदे निर्भर डुलत असे. आता मी मुखानं सदा भगवंताच्या नामाचा घोष करतोय. आता सदा मुखानं हरिनाम घेतोय.
त्यामुळे माझ्या चित्ताला सदा समाधान आहे. आणि सदा समाधान हे सर्व सुख असतं, आत्मसुख असतं. या आत्मसुखाचे, सर्व सुखाचे दागिने मी माझ्या अंगावर घातलेत आणि त्यामुळे मी अति आनंदात आहे. आणि इतका आनंदात आहे की आनंदे निर्भर डुलत असे. निर्भर म्हणजे परिपूर्णतेने भरून राहिलोय, पूर्णतेने मिळाले मला आनंद, परिपूर्णतेने मिळाला आणि मी त्या आनंदात डोलतोय आता. असं काही काही लोक दागिने घातल्या कसे ठुमकत चालतात, डोलतात, तसं महाराज म्हणतात मी डोलतोय. दागिने केल्यावर आपल्याला वाटतं लोकांनी पाहावं आणि आपली प्रशंसा करावी. डुलतो आपण. मेकअप केला, कपडे घातले, आपल्याला वाटतं कोणीतरी पाहावं. खूप पॉश कपडे घातले आणि आपल्याला कोणी पाहिलंच नाही, काय उपयोग झाला का? आपण नटतो ते जगा करता, स्वतः करता कमी. कोणतरी पाहावं आणि कॉमेंट करावी, वाह काय शर्ट आहे, काय पॅन्ट आहे, काय स्मार्ट दिसायलास, ही अपेक्षा असते. श्रंगार हा लोका करता असतो, पत्नीचा पती करता असेल, पण तुम्ही आम्ही नटलो तर जगा करता नटतो. कुणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं. दागिने घालतो तेही लोकाला दाखवण्याकरता, कुणीतरी म्हणावं कधी केलं ग. एका बाईने एक अंगठी केली आणि 8 दिवस लुटले, 15 दिवस लुटले, तिला कोणी म्हणेनच कधी अंगठी केली ग, कधी अंगठी केली ग. वैतागली. कुणापुढे जाताना करायची, अरे असं बोट करायचं अंगठी, अरे ही मला बीडला जायचंय आज, म्हणत नव्हती अंगठी केली, फक्त अंगठी पुढे करायची आणि फिरवायचं बोट असं अंगठी. अरे मला बीडला जायचंय आज, तुला यायचं का बीडला, अशी अंगठी दाखवायची. पण तिला तो माणूस म्हणत नव्हता अंगठी कधी केली ग. पुन्हा 2-4 दिवस लोटले, अरे येणारे चहा प्यायला, येणारे जेवायला, अशी अंगठी पुढे करायची, त्याच्या अंगठीवर बोट फिरायची, येणारे जेवायला, येणारे चहा प्यायला, तुम्ही येत नाही तो या ना आमच्या घरी, सारखी अंगठी पुढे करायची. तिला कुणी काय म्हणणं अंगठी कधी केली. वैतागली ती, रागा शेतात गेली आणि कडब्याची गंजच पिटून दिली. सगळं गाव धावलं गंज विजवायला. कुणी पातेले, कुणी टब, कुणी घागरी, बादल्या घेऊ पाणी आणून ती गंज विजायला लागले. आता गंज विजत असताना एका माणसाची त्या बाईच्या बोटाकडे नजर गेली आणि तो माणूस म्हणला, बाई अंगठी कधी केली हो. ती मग ती मूड द्या, कालच म्हणला असता तर कशाला गंज पिटवली असती, कालच म्हणला असता अंगठी कधी केली तर कशाला गंज पिटवली असती. कळालं का? अर्थात तिला अंगठी केली हे दाखवायचं होतं आणि कोणतरी म्हणायचं होतं की बाई अंगठी कधी केली, केवढ्याची आहे. आपल्याला मिरव वाटतात दागिने. दागिने घातले तर बाया आतून नाही वरून काढतात, त्या पदराच्या वरून दाखवतात, अलंकार मिरवतात, पण ते सोन्याचे. तुकोबारा म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मी पण दागिने घातलेत, अलंकार घातलेत, पण आत्मसुखाचे, सोन्याचे नाही, आत्मसुखाचे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. आत्मसुखाचे दागिने घातलेत, आत्मसुखच लेतोय, आत्मसुख खातोय, आत्मसुख पितोय, आत्मसुखातच लोळतोय, आत्मसुखाचे दागिने आहेत आणि परिपूर्ण आनंदेत मी डोलतोय आता, असं डुलतोय म्हणले. मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. तर हा डुलण्याचा आनंद, हे आत्मसुख तुम्हालाही मिळेल. तुकोबाराय म्हणतात फक्त सदा नाम घोष करू हरिकथा. तुम्ही एकच करा, हरिनाम सदा सर्व काळ मुखात असू द्या, सारखं हरिनाम घ्या, तुम्ही सारखे समाधानी. सदा हरिनाम सदा समाधानी, सदा समाधानी हे सर्व सुख आहे, आत्मसुख आहे. मग तुमच्या अंगावर आत्मसुखाचे लेणे अलंकार येतील आणि तुम्ही माझ्यासारखी आनंदात परिपूर्णतेने निर्भर होऊन असं डुलत असाल. आणि मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. आणि मग मी आता असं आनंदात आत्मसुखात लोळतोय, डोलतोय, आणि म्हणून मी कुठं आहे याची मला आठवणच नाही. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज म्हणतात असं ऐसा कुठे आठवची नाही देहीचे विदेही भोगुदशा. असं ऐसा कुठे आठवची नाही देहीचे विदेही भोगुदशा. महाराज म्हणतात मी आता मुक्त झालोय, आत्मसुखात लोळतोय, सदा सर्व काळ समाधानी आहे. अर्थात मी मुक्त आहे आणि मुक्त असल्यामुळे मी कुठं आहे हे माझंच मला कळत नाही. मी देहात असून विदेह अवस्था भोगतोय. अर्थात मला माझ्या देहाचा विसर पडलाय. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं सुख मिळत नाही आणि आत्मसुख तर नाहीच नाही. आणि म्हणून देहाचा विसर पडावा, भक्तीमध्ये देहाचा विसर पडावा. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडेल भक्तीमध्ये, तुम्ही भक्ती जिंकलेली असते. आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाकडे मागणं मागतात विशेषत्वानं, देवा आता ऐसा करी उपकार पाडी मज विसर देहाचा. देवा आता ऐसा करी उपकार पाडी मज विसर देहाचा, तरीच हा जीव सुख पावे माझा.
तुकोबारा इथे एक फार मोठा सिद्धांत सांगून गेले की देवा तू मला माझ्या देहाचा विसर पाड आणि मला माझ्या देहाचा विसर पाडलास तर आणि तरच माझ्या जीवाला सुख मिळेल, अन्यथा सुख मिळणार नाही. याचा अर्थ तुम्ही देह अवस्थेत असाल, देह भानावर असाल तर सातत्यानं दुःखी असता आणि देहाचा विसर पडला तरच तुम्ही सुखी असतात, असा एक महान सिद्धांत तुकोबारा या अभंगातून सांगतात. देव आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच लावले तरीच हा जीव सुख पावे माझा. सकारात्मक सांगितले की देहाचा विसर पडला तरच तुम्हाला सुख मिळतं, अन्यथा मिळत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं तुमचं मन मरावं लागतं आणि मन मेलं तरच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, अन्यथा नाही. कारण मन मनोरूपात असलं की तुम्ही देहभानावर असता आणि मन मेलं की तुम्हाला देहाचा विसर पडतो. आणि मनाचं मरण म्हणजेच मनाचं स्थिरावणं, आणि मनाचं स्थिरावणं हे सुख असतं. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि म्हणून देहाचा विसर पडणं आणि मन मरणं या दोन्ही एकच अवस्था आहेत. आणि देहाचा विसर पडला अर्थात मन मेलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. म्हणून महाराज म्हणतात तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि म्हणून मन मनपणात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. मन कशांतरी मारावं लागतं आणि मन मारायला बलवान साधन आहे. ज्ञानोबा म्हणतात की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं. मनाचं उन्मन होणं म्हणजे मनाचा मनपणा नाहीसा होणं, मनरहित अवस्था येणं. आणि मग घडतंय कसं बघा, तुम्ही रामनाम घेतलं अर्थात हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असते. आता मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. राम हा आत्मा आहे. मग मन ह्या रामरूपी आत्म्यात जाऊन डिझॉल्व्ह होतं, वितळतं. तुम्ही हरिनाम घेतले, मन अंतर्मुख झाले, मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. हृदयस्थ रामाला भेटलं म्हणजे हृदयाच्या डोहात बुडाले. हृदयात राम आहे म्हणजे आत्मा आहे. मन हे आत्म्यात विलीन झाले आणि मनाचे मूळ स्वरूप आत्मा आहे. आणि तर हृदयात गेल्यावर त्याला आत्मा भेटतो आणि ते आपल्या मूळ भानावर येतं की अरे मी तर आत्मा आहे आणि मी काय विषयाकडे धावतो. जसं परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणे असे देखे आणि देखत खेळ ओळखे म्हणे ते तत्व मी. हे बुद्धी मन विषयाकडे धावतात, पण पाठमर होऊन पाहिलं तर त्यांना देव दिसतो आणि ते म्हणतात अरे आम्ही तर देव आहेत, आमचं मूळ स्वरूप देव आहे आणि मग आम्ही काय विषयाकडे धावतो. ज्ञानोबा म्हणले, भगवंत बोलतायत की इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्यात 11 एक मन आहे, ते मन मी आहे. देव म्हणतात इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. 11 इंद्रियातलं मन मी आहे. आणि मग हरिनाम घेतलं की मन मी म्हणजे मन देव आहे. हरिनाम घेतले की मन अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. हृदयस्थ राम हा आत्मा आहे आणि मन हृदयस्थ रामात अर्थात आत्म्यात विलीन होतं आणि त्याचं मूळ स्वरूप आत्माचे. पाण्यात पाणी टाकलं मिसळेल, तसं मन आत्मा आहे आणि राम आहे आत्मा. मनरूपी आत्मा रामरूपी आत्म्यात डिझॉल्व्ह होतो, वितळतो, ते एकरूप होतात. इथं मनाचा लय होतं, इथं मन मेलं आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो आणि मन मेलं की मन स्थिरावतो. देहाचा विसर पडलाय आणि मनाचं मरण आणि देहाचा विसर पडणं म्हणजे तर मन स्थिरावले आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. आणि म्हणून मन मरणं म्हणजे देहाचा विसर पडणं आणि मन मेलं देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. कारण मन मेलं की देह विसरतं आणि मन स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. आणि म्हणून देहाचा विसर पाडी माझं, तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि म्हणून मन मनरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं आणि ते रामनामानं मरतं. रामनामे रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. तुम्ही रामकृष्ण नाम जप करा, मन मरतं. कसं मरतं? रामनाम घेतलं की अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटलं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मन हृदयस्थ रामाला भेटलंय म्हणजे मनही आत्मा आहे आणि रामही आत्मा आहे. ते दोघं एकमेकात डिझॉल्व्ह होतात. पाण्यात पाणी डिझॉल्व्ह होतं, मिसळतं. आत्म्यात आत्मा मिसळतं. मन आत्मा आहे, राम आत्मा आहे. इथं आत्म्यात आत्मा मिसळला, मनाचा मनपणा नाहीसा झाला, मनाचा लय झाला, मनाची आत्यंतिक निवृत्ती झाली. मन मेलं, देहाचा विसर पडला, मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख.
मनाचं मरणं हेच सुख, देहाचा विसर पडणं हेच सुख. या तिन्ही गोष्टी एकच आहेत. आणि म्हणून मन मनोरूपात आहे, तो तुम्ही देहभाना वाचता. मन मेलं की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडला की सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून मन मनोरूपात आहे, तो पण सुखाचा कधीच अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणाने मन मरावं लागतं. आणि रामनामानं मन मरतं. मरतं म्हणजे अंतर्मुख होतं, हृदयच रामाला भेटतं आणि तिथं ते रामात लीन पावतं. म्हणजे काही काळाकरता मेले आणि कायमचं रामनाम असेल तर कायमचं मरतं. त्याची अत्यंतिक निवृत्ती होते. अशी अवस्था माझ्या जीवनात प्राप्त झाली. म्हणून महाराज म्हणतात की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विदेही भोगू दशा. मी सदा नाम घोष करतोय, सातत्याने हरिनाम घेतोय, म्हणून माझं मन सातत्याने अंतर्मुख आहे. सातत्याने हृदयश्रामाला भेटले आणि हृदयश्रामामध्ये जाऊन विलीन झाले. तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती झाली आहे. मग मन मेलंय की देहाचा विसर पडतो. म्हणून मी कुठे माझा मलाच पत्ता नाही म्हणले. असो ऐसा कोठे आठवचे नाही. का तर माझं मन मेलंय. मन मनपणात असेल तर देहभान आहे. मन मेलं की देहाचा विसर पडतो. म्हणून महाराज म्हणतात की असो ऐसा कुठे आठवचे नाही. आता मी कुठे माझं मलाच माहित नाही. आणि मी देहात असून विदेह अवस्था भोगतोय. देहात असून विदेह अवस्था भोगतोय. म्हणजे दोन प्रकारच्या मुक्ती असतात. एक जीवनमुक्ती आणि एक विदेह मुक्ती. विदेह मुक्ती मेल्यावर मिळते, देह संपल्यावर. आणि जीवनमुक्ती जिवंतपणीच मिळते. तर देहीचे विदेही भोगू दशा. मी जीवनमुक्तता आहे, तुकोबारा म्हणतात मी जीवनमुक्तता आहे, पण मी विदेहमुक्त आहे. दोन्ही मुक्ती माझ्याजवळ आहेत. का? जीवनमुक्तता आहेच, तुकोबारा म्हणतात मी जीवनमुक्तता आहेच, पण मी विदेहमुक्त आहे. का? तर मला माझ्या देहाचा विसर पडलाय. आणि मग देहाचे विदेही भोगू दशा. तात्पर्य तुकोबारा म्हणतात मी सदा नामघोष करतोय, त्यामुळे माझ्या चित्ताला सदा समाधान आहे. सदा समाधान आहे सर्व सुख आहे, अर्थात आत्मसुख आहे. मी मुक्त झालोय, मी जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त असल्यामुळं मला माझ्या देहाचा विसर पडलाय. मी सातत्यानं नाम घेतोय म्हणून माझं मन मेलंय. माझं मन मेलंय म्हणून मला देहाचा विसर पडलाय. मी कुठं आहे माझं मलाच पता नाहीये. आणि देहात असून मी नसल्यासारखा आहे. मला माझ्या देहाचा विसर पडलाय म्हणून देहातच मी विदेह अवस्था भोगतोय. आणि ही जीवनाची परमोच्च अवस्था असते, संत अवस्था असते. म्हणून महाराज म्हणतात की असो ऐसा कुठे आठवचे नाही, देहीचे विदेही भोगू दशा. आणि मग महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. महाराज म्हणतात अशा प्रकारे मी सदा नामघोष केल्यानं चित्ताला सदा समाधान. समाधान हे आत्मसुख आहे, मोक्षसुख आहे. मी आनंदात डोलतोय, मी मुक्त आहे, जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त असताना विदेहमुक्त आहे. देहात असून मला देहाचा विसर पडलाय. मी कुठे माझा मलाच पत्ता नाही. देहातच विदेह अवस्था भोगतोय कारण मला देहाचा विसर पडलाय. आणि हे कशामुळे घडलं तर मी अग्निरूप झाल्यामुळं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्यांगा. हे अग्निरूप म्हणजे काय? तुकोबार अग्निरूप झाले म्हणजे काय? विस्तव झाले का? तर तुकोबार अग्निरूप झाले म्हणजे आत्मज्ञानी झाले. आत्मज्ञान ही एक अग्नी असते. आत्मज्ञान ही एक अग्नी असते. अग्नीने काही जळतं. तसं आत्मज्ञानाच्या अग्नीने तुमचे सगळे कर्म जळतात. भगवान बोलतात 4थ्या अध्यायात गीतेच्या की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करुते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करुते तथा. तुम्हाला आत्मज्ञान झालं की तुमची सगळी कर्म भस्मसात होतात, जळून जातात. मग महाराज म्हणतात की मी अग्निरूप झालोय. तुका म्हणे झालो अग्निरूप, मी अग्निरूप झालोय म्हणजे आत्मज्ञानी झालोय. आत्मज्ञान ही एक अग्नी. का? तर अग्नी सर्व कर्माला जाळून टाकते. आत्मज्ञान सर्व कर्माते भस्मसात करुते तथा. मी अग्निरूप झालोय म्हणजे मला आत्मज्ञान झाले. आत्मज्ञान ही एक अग्नी, अग्नी आत्मज्ञानाची अग्नी सर्व कर्माला जाळून टाकते. म्हणून मी अग्निरूप झालोय. संताला अर्थात आत्मज्ञानी पुरुषाला त्याचं प्रारब्ध, क्रियमान आणि संचित तिन्ही गोष्टी जळून जातात. तुकोबरायाची साक्ष देतात. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण.
भक्ताचा अर्थ संताचं प्रारब्ध, क्रियमान आणि संचित या तिन्ही गोष्टी जळून जातात. कशाने? ज्ञानाग्नीने. हनुमान भगवान बोलतात की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करोते तथा. आणि ज्ञानाग्नी माझ्या जीवनात आहे म्हणून मी अग्निरूप झालोय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हा प्रारब्धाचा, क्रियमानाचा, संचिताचा सगळा भोग जळून जातो ज्ञानाग्नीने. पण संताचा, आत्मज्ञानी पुरुषाचा, साधारण जीवाचा नाही, साधारण जीवाला भोगावंच लागतं. आणि म्हणून परमार्थ करत असताना एक लक्षात घ्या की परमार्थ म्हणजे नेमकं काय. तुकोबाराला या चरणात हे सुचवायचंय की तुम्ही आम्ही परमार्थ करतो, तर परमार्थ म्हणजे नेमकं काय. तर जीवन पाप पुण्य रहित होणं म्हणजेच परमार्थ. तुकोबारा हेच सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. महाराज म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. आणि शेवट दोन्हीला आहे. त्या पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पाप असो की पुण्य असं भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, तुम्हाला मरावं लागतं. एकदा भैया लक्ष्मण प्रभू रामचंद्र आपल्या गुरुसोबत वनात बसलेत विश्वामित्रासोबत. तेवढ्यात विश्वामित्र हसले. रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसले? म्हणले, वत्सराम तो चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणजे त्या खालच्या मुंगळ्याच्या पाठीवर एक दुसरा मुंगळा बसलाय. तो वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यू लोका. वर बसायला ऐरावत लागत होतं. इथं मुंगळारूपी का होत नाही, पण ऐरावत लागतंय. मना वरती असे मन धरिती, वरती असे मन धरती, मना असे क्रिया करीती आणि केली असे वरिती मरोनिधी. मेला तरी वरती बदलत नाही. वर वर काय लागत होतं? ऐरावत. आताही ऐरावत लागते. मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. तो वर बसलेला मागच्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुम्ही गडगंजे पुण्य केले, इंद्र झाले, पण पुण्य संपलं. पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं आणि किडामुंगी बनावं लागतं. पण पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. ज्ञानोबा बोलले, स्वर्ग नरक सूचक अज्ञानवाले धर्माधिक, ते सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. स्वर्ग नर्ग सूचक अज्ञानवाले धर्माधिक. अज्ञान हे स्वर्ग नर्ग सूचक आहे. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतात. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोगावर दोन्ही ठिकाण लागतं. भोगून झालं की शेवट दोन्ही लाईन पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडी मुंगी बनावं लागतं. 84 लक्ष फिरावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. का तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोगावर दोन्ही लागतं, नाश दोन्हीला असतं. आणि म्हणून तुमच्याबद्दल खूप पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. खूप पुण्य स्वर्गाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पायुजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पाप आहे, नरकाला जाल. खूप पुण्य स्वर्गाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, जीवन पाप पुण्य रहित बनवायचं. महाराज म्हणले मी बनवले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. माझ्या जीवनात पाप तर नाही, पण पुण्य नाही. कारण तुम्ही भगवंताचं नाम घेत जर कर्म केलं, कृष्ण नामी ज्याचे निश्चळ मन, त्याचे कर्म ती तुले कृष्ण अर्पण. तुम्ही कृष्ण नाम घेत जर कर्म केलं तर तुमचं सगळं कर्म भगवान कृष्णाला अर्पण होतं. आणि म्हणून तुमचं जे प्रारब्ध आहे, धर्वनी वेचे सरे भोगे ते प्राचीन पुरे. जसं घरात साठवलेलं पाणी रांजणातलं वापरलं की संपून जातं, तसं प्रारब्ध भोगून संपायचं. धर्वनी वेचे सरे भोगे ते प्राचीन पुरे, नवे तर न उपकरे काहीची करो. प्रारब्ध भोगून संपलं. घरातलं पाणी वापरलं संपलं, तसं प्रारब्ध भोगून संपवलं. क्रियमान घडूच द्यायचं नाही. का प्रत्येक कर्म देवाचं नाव घेत घेत करायचं, ईश्वर आपण बुद्धीनं करायचं, ते देवाला जातं पुण्य. पाप करायचंच नाही म्हणून क्रियमान घडत नाही. सत्कर्म केली पण ईश्वर आपण बुद्धीने केली, देवाचं नाव घेत केली, त्याचं पुण्य देवाला गेलं. पाप केलंच नाही म्हणून पाप नाही. पुण्यकर्म केली पण पुण्य देवाला वाहिलं. आता जीवनात पाप पुण्य नाही म्हणून संचित नाही. प्रारब्ध भोगून संपलं.
म्हणून कर्मसाम्य दशा आली. मग तिथं ज्ञानोबा म्हणतात की ऐशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची का. जुन्यात पुण्य नाही पाप नाही, अशी पाप पुण्यरहित अवस्था आली, याला कर्मसाम्य दशा म्हटलंय. मग श्री गुरु शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. ऐशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची का. पाप नाही पुण्य नाही, ही कर्मसाम्य दशा, अशी अवस्था आली, श्री गुरु शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्या सर्व करून. म्हणून येऊन किळीचा घडू पारुशली किळीची वाढू, श्री गुरु भेटवून करी पाडी बबूत सुदेश. तुम्ही सत्सिद्ध म्हणा, गुरु येईल आणि तुम्हाला मुक्ती देईल. ही अवस्था माझ्या जीवनात आली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी सदा नाम घोष करतोय, त्यांनी माझ्या चित्ताला सदा समाधान आहे. सदा समाधान हे सर्व सुख आहे, आत्मसुख आहे. आणि मी आनंदात डोलतोय. हे सर्व सुखाचे आत्मसुखाचे अलंकार लिहिले, त्यात मी डोलतोय, आनंदी आहे, मी मुक्त आहे. पण मी कुठे माझाच मला पत्ता नाहीये. देहात असून विदेह अवस्थेत आहे, मला देहाचा विसर पडला. आणि सगळं का झालं, तर मी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली. पाप तर केलं नाही, पण जे कर्म केलं ते ईश्वराला अर्पण केलं. माझ्या जीवनात आत्मज्ञान आलं. आत्मज्ञान ही एक अग्नी आहे, आणि आत्मज्ञानाच्या अग्नीने संचित क्रियमान आणि परावृत्तींनी भस्मसात झाले. आता माझ्या जीवनात पापही नाही पुण्य नाही. आणि म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. आपणही आपलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. पाप तर करूच नका, पण झालेलं कर्म ईश्वराला अर्पण करा. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. भगवंताचं नाम घेत घेत कर्म करा. एक दिवस तुम्ही आत्मज्ञानाचे अधिकारी बनाल, आणि आत्मज्ञानाची अग्नी ही सर्व कर्माला जाळून भस्मसात करते. आणि संचित क्रियमान प्रारब्ध सगळं जळालं. कशाने जळालं? अग्नीने जळालं. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी अग्निरूप झालोय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मी अग्निरूप झालोय म्हणजे माझ्या जीवनात आत्मज्ञान आलंय. आणि आत्मज्ञान ही अग्नी आहे, आणि आत्मज्ञानाची अग्नी सर्व कर्माला जाळून टाकते. सर्व कर्माते भस्मसात करू ते तथा. ज्ञान अग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. अर्थात मी आत्मरूप आहे, आत्मरूपाची अग्नी आहे, आणि आत्मरूपाची अग्नी सर्व कर्माला जाळून टाकते. त्यामुळे माझे सर्व कर्म जळून गेले. माझ्या जीवनात पापही नाही, पुण्य नाही. आणि म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा. सारांश, समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. सुख समाधान आत्मसुख समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे, फक्त संतांना लाभते. समाधान म्हणजे आत्मसुखच. आत्मसुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान, ते फक्त संतांना लाभतं. पण तरी सुद्धा तुम्ही जर सदा सर्व काळ भगवंताचं नाम घेतलं तर ते समाधान जे संतांना लाभते ते तुम्हाला लाभू शकतं. फक्त नाम नित्य हवंय. मग तुम्ही मुखामध्ये नित्य भगवंताचं नाम धारण करा. भगवंताच्या नामानं तुमच्या मनाची अंतर्मुखता साधते. अंतर्मुख झालेलं मन हृदयरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाची ही स्थिरता हेच सुख असते. आणि मग नित्य हरिनाम घेतलं तर मनाची नित्य अंतर्मुखता, मनाची नित्य स्थिरता, आणि मनाची नित्य स्थिरता हेच आत्मसुख आहे, हेच समाधान आहे. आणि म्हणून तुम्ही आत्मज्ञानी नाही आहेत, संत नाही आहेत. संतांना आत्मज्ञान असतं. जे आत्मज्ञानी आहेत त्यांना समाधान लाभतं. मग समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे फक्त संतांनाच लाभतं. परंतु तुम्ही संत नाही आहेत तर ज्ञानपूर्व अवस्थेत सुद्धा तुम्ही आत्मज्ञानी नसताना सुद्धा संत इतकं समाधान तुम्हाला लाभू शकतं. फक्त काय हवंय? सदा नामघोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.